श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 20. श्री गणेशाय नमः. जय जयाजी रुक्मिणी वरा, हे चंद्रभागा तटविहारा. देवा वरद पाणी धरा, दासकनूच्या मस्तकी. तू भूपांचा भूपती, अवघेच आहे तुझ्या हाती. मग माझी फजिती कारे ऐसी मांडलीस. माझे पाप ताप दहन करा कृपा कृशाने करुण. राहो आनंदी सदा मन, तुझे भजन करावया. यात अंतर केलास कृथा तुला लागेल दोष. खऱ्या थोरांनी आपणास बट्टाला ऊन घेऊ नये. म्हणून हे श्याम सुंदरा, राही रुक्मिणीच्या वरा. पांडुरंगा परम उदारा, माझी इच्छा पूर्ण करी. असो समाधिस्थ झाल्यावर श्री गजानन साधूवर. म्हणू लागले नारी नर, आता काय ह्या शेगावी. शेगावीचा ज्ञान गभस्ती, असता गेला निश्चिती. आता काय येती माथी, राहिली आहे निवड. समुद्राचे आटल्या नीर, वा पुष्पतरूचा गेल्या भर. कोण त्याचे करणार कौतुक या जगामध्ये. आता खेपाशे गावात करणे आहे की निमित्त. देव नसता देव्हाऱ्यात, माळा बांधणे तीर्थची. ऐसे कित्येक बोलती, परी ते असे साच भ्राती. महाराजांची दिव्य ज्योती, अदृश्य आहे तेच ठाया. जेवी इंद्रायणीचे तिरी, ज्ञानेश्वर समाधिस्थ जरी. ते आहेत भेटले परी, तेच ठाई भाविका. तैशीच शेगावात श्री गजानन स्वामी समर्थ. ऐसा जयाचा सिद्धांत, दर्शन त्याने तेथ होते. ते विषयीची एक कथा, सांगतो मी येथ आता. गणपत कोठाळे नाम होता, एक भाविक गृहस्थ. हा रायली कंपनीचा एजंट, शेगाव दुकानीचा. नित्यनेम होता त्याचा, दर्शनाचा श्रोते हो. अस्तमानी प्रति दिवशी, यावे त्याने मठासी. बैसुनी या समाधीपाशी, स्तवन करावे एकनिष्ठे. एकदा ऐसे वाटले त्यास, अभिषेक करून समाधीस. उद्याच्या विजयादशमीस, ब्राह्मण भोजन घालावे. केली सर्व तयारी, अभिषेकाची साजिरी. शिधा मठा भीतरी, धाडीला मोठ्या प्रमाणात. तै कांता म्हणे हो प्राणनाथा, हे तुम्ही काय करिता. हाड नाही तुमच्या हाता, खर्च करण्याचा बाबतीत. उद्या आहे विजयादशमी, म्हणून पोरा बाळांसी. कपडे अलंकार अंगासी, करून द्यावा घाला काहीतरी. हे अभिषेक ब्राह्मण भोजन, वरचे वरी नक योग्य करण. दिली आपणा ईश्वराने, चार पोरे बाळे हो. फुटका मनीना अंकावरती, मी लंकेची पार्वती. गृहस्थाची ही कारिती, संचय करावा धनाचा. हे कांतेचे भाषण, गणपत रावान रुचले जाण. तो म्हणे प्रपंचाहून, श्रेष्ठ परमार्थ वाटे मला. तोच त्याच्या कांतीसी, स्वप्न पडले रात्रीसी. उभे ना छडी पतीसी, तो करतो ते करू दे. त्यात तुझ्या बापाचे काय जाते सांगसाचे. प्रेम अशा स्वाताचे, वेडे हे बाळगू नको. यामध्ये न काही सार, धन भूचे भूमीवर. येते मात्र बरोबर, पाप पुण्य मानवाच्या. अभिषेक ब्राह्मण भोजन, हे पारमार्थिक आहे पुण्य. त्याच्यासाठी वेचिता धन, ते न जाये अनाठाई. पेरलेल्या बीजापरी, त्याची स्थिती होते खरी. म्हणून सांगतो तुला पोरी, अडथळा त्या करू नको. ऐसा पाहून स्वप्नास, सांगती झाली पतीस. तेने गणपतरावास, हर्ष झाला विबुध हो. आले का हे प्रत्यंतर,
महाराज येथेच साचार, सोडून द्यावा विचार, आजपासून काहीतरी. मुले बाळे कोणाची, धन दौलत कोणाची, तू न वाही चित्ता त्याची, ते अवघे समर्थाचे. असो गणपतरावाने पूजन केले आनंदाने, त्या दसऱ्याच्या मुहूर्ताने खर्चही केला अत्युत्तम. या गणपतरावाची निष्ठा समर्थ पदिसाची, जडली शुद्ध स्वरूपाची होती पहिल्यापासून. लक्ष्मण हरी जांजाळाला, ऐसाच अनुभव एक वेळा बोरी बंदरावरी आला. तो ऐका सांगतो. काही कामानिमित्त लक्ष्मण गेला मुंबईत, हा समर्थाचा होता भक्त, पहिल्यापासून विबुध हो. घरच्या काही कटकटीने वैताग त्याचा घेतला मने, काही व्यापार संबंधाने आला होता मुंबईच. असो बोरी बंदरावरी लक्ष्मण आला जाया खरी, तो आगगाडीच्या धक्क्यावरी एक भेटला परमहंस. अजानुबाहू उंच बांधा, दृष्टी नासाग्राची सदा, ओंकाराचा सर्वदा जप चालला त्याच्या मुखी. तो बोलला लक्ष्मणास, तू गजाननाचा आहेस शिष्य, ऐसे असून हताश का होतास कळेना. तू आपल्या जेव्हा घरी पुण्यतिथी केली सखरी, 400 पानांची तयारी करून अमरावतीला गोपाळराव पेठकर आणि बापट मास्तर यांचा कैसा प्रकार घडला तो आनमना. पुत्र शोक बापटासी झाला असून प्रसादासी, तो तुझ्या गेहासी आला होता न सांगते. पेटकराचे ब्राह्मण भले सांग कशाने राहिले, अरे गजानन स्वामी गेले त्या उभयंताच्या स्वप्नात. उपदेश करून दोघास आणले होते प्रसादास, हे कैसे विसरलास सांग मला ए वेळी. पुणेच्या गोष्टी ऐकून साशंक झाला लक्ष्मण, म्हणे हा असावा कोण हे काही कळत नसे. लक्ष्मणे त्या संन्याशाला आदरे नमस्कार केला. तो पाहता पाहता गुप्त झाला बोरी बंदर स्टेशनासी. मग लक्ष्मण येऊन घरी वागू लागला पहिल्या परी, प्रतिवर्षी आपल्या घरी पुण्यतिथीचा प्रारंभ केला. अवधूत जयराम खेडकरासी, राहित साहित गावासी, भेटते झाले पुण्यराशी संन्याशाच्या वेशाने. एक माधव मार्तंड जोशी, कळंब कसूर ग्रामासी, आला मोजणी करावयासी जमिनीची श्रोते हो. हा सरकारी नौकर होता रेव्हेन्यू ऑफिसर, त्याचा गजानन साधूवर पूर्ण होता भरावसा. दिवसभर मोजणी केली, पुढे त्यास इच्छा झाली, अस्तमानाचे समयाभली शेगावास जाण्याची. आज गुरुवारचा आहे दिन, घेऊ समर्थाचे दर्शन, ऐसा विचार करून आज्ञा केली शिपायाला. जोड आपुले वेगे दमनी, जाऊ शेगावाला गुनी, रात्र तेथे काढुनी येऊ सकाळी परत पुन्हा. तै तो शिपाई बुद्धीनं बोलला कर जोडून, आभाळ आले भरून याचा विचार करावा. मन नदीला पाणी भले आहे थोडके आता आले, पाणी पाही पाणी गडूळ झाले म्हणून केली विनंती. जोशी म्हणाले त्यावर, अरे आता हो नदी पार, जादमनी करी तयार, उगाच सबवी सांगू नको. शिपायाने जोडिले दमनी, आला लगेच हो घेऊनी, जोशी आत बैसुनी जाऊ लागला शेगावा. दमनी घातली नदीत, तो पाणी आले अकस्मात, जाण्या पैलत टापत अवसर नाही राहिला. झंझावात बळावला, कडकडाटच करी चपला, मन नदीला पुरा आला क्षणा माझी भयंकर. मेघवर्षा मुसळधारा, झंझावात सुटला खरा, शेतकऱ्याची या छपरा तो उडवू लागला हो. शिपाई म्हणे कुतुबुत्तीनं, साहेब येथेच आले मरण, तुम्हा आम्हा लागून उपायासी आता नसे. तै माधव मार्तंड जोशी घाबरे झाले निजमानसी,
बाहू लागले समर्थासी करुणायुक्त वचनाने. हे समर्थ गजानना रक्षण आमुच्या करी प्राणा. अशा संकटी तुझ्या विना राहता न कोणी आम्हा ते. कथा ऐकली पुराणात जहाज बुडता समुद्रात. त्यास संताने देऊन हात रक्षण केले सर्वस्वी. तू ही संत असामान्य ब्रह्मवेत्ता करुणा घन. करी आमुचे रक्षण येऊन या पुरामध्ये. दमनीत आले जीवन बैल गेले घाबरून. मग जोशी पुढे होऊन बोलते झाले शिपायास. तू आता मागे सर अवलियाचे भजन कर. तेच नेतील आपणा पार त्याची चिंता करू नको. जोशी म्हणाले समर्था अगाध आहे तुझी सत्ता. वाटेल ते करी आता तारी अथवा मारी आम्हा. कासरा दिला सोडून दोघांनीही मिटले नयन. तो काय घडले वर्तमान ते आता परियेसा. ऐशा महापुरातुनी पैल तटाला पावली दमनी. उभी राहिली येऊनी सडकेवरी शेगावाच्या. ऐसा प्रकार पाहता आनंदले उभयंता. पहा केवढी अगाध सत्ता आहे अवलिया बाबांची. पुरा माझे रक्षण केले निज भक्तांना बुडू दिले. जोशी शेगावा प्रति आले एक घटका रात्रीस. वंदन केले समाधीला पालखीचा पाहिला सोहळा. दुसरे दिवशी बहुत केला दान धर्म जोशांनी. बाळा भाऊची आपासी ब्राह्मण भोजन घालण्यासी. काही रुपये अति हर्षी जोशी देते जाहले. साकले कथिले वर्तमान बाळा भाऊ लागून. हे नवसाचे ब्राह्मण तुम्ही घाला माझ्यास्तव. काकी मला रजा नाही काम जरुरीचे पाही. ऐसे सांगून लवलाही जोशी गेले निघून. एक यादव गणेश सुभेदार होता हिंगणीचा राहणार. हा करीत असे व्यापार वऱ्हाडात कापसाचा. यास एके साली भला 10,000 तोटा आला. त्या चिंतेने क्षीण झाला काही नसुसे मानसी. परी व्यापार सोडवेना चिंता मनीची जाईना. फायदा काही होईना त्याच्या मनाप्रमाणे. फायद्यासाठी खटपट करी नाना प्रकारे साजिरी. स्वस्त ना बसती व्यापारी राहती सदा प्रयत्नात. हा एकदा वर्ध्यात आला काही कामानिमित्त. उतरण्या गेला घरात विनायक आसिरकरांच्या. तो इतक्यात तेथे आला एक भिकारी बुधो भला. भिक्षा काही मागण्याला असिरकरांच्या घरात. पोशाख अवघा मराठी करा माझी भव्य काठी. डोईस होती टोपी मोठी बनातीची मळकट. कंपवायूने शरीर कापत होते वरच्यावर. त्यास पाहता आसिरकर चिठ्ठी पर्ण कोफले. जा बेट्या मागल्या द्वारी तेथे मिळेल भिक्षा खरी. नको चढूस पायरी ओसरीची एवेळा. परी हे बोल त्याचे भिक्षे करीन मानिसाचे. येऊन वरती ओसरीचे यादवा सान्निध्य बैसला. घाल भिक्षा काहीतरी असे म्हणून पुढे करी. भिक्षा पात्र भिकारी यादव सुभेदाराच्या. यादव म्हणे मनात भिकारी हा लोचट बहुत. नको म्हणत असता येथ हा बैसला येऊनी. त्या ते पाहताने हाडुनी तै तो भासला गजानन. सुभेदार कारण शेगावचा राजयोगी. दृष्टी सतेज अत्यंत सरही त्याच्या परिसत्य. फरक इतकाच होता त्यात कंप होता तनुला. तेज मुद्रा बोलणे होते समर्थाप्रमाणे. ते पाहून ऐसे म्हणे सुभेदार निज चित्ती. हा जरी मानू गजानन तरी ते गेले समाधिस्थ होऊन. आता महाराज कोठून पडतील आमच्या दृष्टीशी. काही असो पैसे दोन देऊ भिकाऱ्या कारण. श्री गजानन समजून उहा पोह ज्याचा नको. पैसे घेतले भिकाऱ्याने आणिक काही देई म्हणे. श्री गजानन कारणे शेरणी वाट गुळाची. ते वायदे करीसी वरचे वर ते मी न आत मानणार. तोटा 10,000 तुझ व्यापारी आला ना. त्याचा विचार अंतरी करून देई काहीतरी. रुपये मजला लवकरी काढ पाकिट खिशातून.
ऐसे भिकारी बोलता सुभेदार झाला देता काही रुपये तत्वता पाकिटाचे काढून भिकारी म्हणे ते अवसरी संतुष्ट मी इतक्यावरी होत नाही ते लवकरी आणखी रुपये काही मला पुन्हा रुपये काढिले भिकाऱ्यासी अर्पिले तो इतक्यात घरात गेले विनायकराव आसिरकर यादवराव एकटा बसला होता आसिरकरांच्या ओसरीला ते पाहून बोलला सुभेदारासी येणे रीती संशय गजानना विषयी का घेतो सचित्ती पाही कपडे काढून उभा राही माझ्या पुढे ए वेळा तुझ्या अवघ्या अंगावर दृष्टी पडू देई एक वार माझी तेने होईल दूर व्याधी तुझी यादवा तू मजला मुलापरी तारे लाजसी अंतरी ऐसे म्हणून पाठीवरी हात फिरविला तयाने फिरविला नख शिखांत अंगावरून त्याने हात तो आले इतक्यात आसरीकर ओसरीला रुपये घेऊन भिक्षे करी गेला द्वाराच्या बाहेरी यादवाने बहुतापरी तपास केला गावात परिणाथांग लागला शेवटी त्याने निश्चय केला ऐसा आपुला चित्ताला की हा असावा गजानन सुभेदार म्हणे मानसी हे समर्थ असल्या आज दिवशी फायदा होईल व्यापारासी काहीतरी निसंशय तो सुभेदाराच्या गाड्या आल्या कापसाच्या विकावयासाठी साच्या वर्धाची या बाजारी विक्री होता किंमत एती झाली तया बहुत तेने यादवा चित्तांत समाधान पावला आणि निश्चय ऐसा केला जो भिकारी भेटला तो होता समर्थ भला श्री गजानन योगीराज समर्थ आपल्या भक्तासी रक्षण करती अहर्निशी निष्ठा मात्र त्यांचे विषयी दृढतर पाहिजे मनात भाऊ राजा राम कवर खामगावी होता डॉक्टर त्याची तेल्हाऱ्यावर बदली असे जाहली म्हणून तेथे जाण्याला खामगावून निघाला सहकुटुंब मठात आला घ्याया श्रीचे दर्शन गाडी गेली तेल्हाऱ्याची तयारी केली निघण्याची वेळ अस्तमानाची असती झाली ते वेळा बाळा भाऊ मठाधिपती तो त्या बोलला येणे रीती अहो ऐका माझी विनंती प्रसाद घेऊन जावे हो तुम्ही आजपर्यंत गेला न येथून उपोषित आज ऐसे विपरीत का हो मनी आणले ह्यातून आहे व्यतिपात हे आणावे मनात कवर सांगे त्या व्रत मला निकड आहे बहु आज रात्री प्रसाद घेतो मागल्या रात्री निघून जातो नसता आग्रह मला तो तुम्ही न करा एकाडी बोलल्याप्रमाणे निघाला तेल्हाऱ्यासी डॉक्टर भला घेऊन मुला माणसाला दमनी माझी बसून रात्र होती अंधारी महाभयंकर साजरी वाटे निशा शोक करी निजपतीच्या वियोगे तो चमत्कार ऐसा झाला तेल्हाऱ्याचा रस्ता चुकला कोणी न भेटे पथाला विचारावे कोणा जरी गाडी अरुंद रस्त्यावर दोन्ही बाजूस काटे फार गाडी उभी काठावर एका भव्य तलावाच्या म्हणता झाडा गाडीवाला साहेब रस्ता आहे चुकला है ऐकून कौराला आश्चर्य वाटले मानसी खाली उतरून जो पाहता त अवघे दिसले विपरीत अपशब्द बोलला बहुत तो त्या गाडीवाल्याला तू तेल्हाऱ्याचा म्हणून तुझी गाडी केली जाण आडमार्गे आणून आम्हा कैसे सोडिले काय होता सदा रुपयाला म्हणून हा रस्ता चुकला वाट तुझ्या डोळ्याला दिसली कशी ना सांग मज तेल्हाऱ्याचा रस्ता थोर आम्ही हमेशा वाहतो साचार मग आड मार्गावर गाडी कैसी आली तुझी ऐसे कवर बोलला गाडीवाला जोडी हाता का हो मजला शिव्या देता म्याना अपराध केला हो मी हमेशा भाडे करतो तेल्हाऱ्याहून येथे येतो वाटेल तेव्हा गाडी हाकतो रस्ता अवघा माहित मज बैलही ना कोठे वडले ते नीठ येथेच आले तलाव पाहता स्तब्ध झाले हा न रस्ता तेल्हाऱ्याचा मग कवर समजला मनात हे समर्थांचे आहे कृत्य प्रसाद घेतल्या विहिरीत
काकी मी निघालो. बाळा भाऊच्या विनंतीला मी नाही मान दिला, म्हणून माझा रस्ता चुकला. आता वाट गवसे कशी, हे भयंकर कानन, येथे मशी त्राता कोण. गजानना तुझ वाचून रक्षण माझे कराया. तो तळ्याच्या दुसऱ्या बाजूला घांगर माळांचा आवाज आला. डॉक्टराच्या कानी पडला, तेने आले थोडा धीर. गाडीवाल्यासी म्हणे कवर, रस्ता नाही फार दूर. या चाहुलीची सुमार, धडून गाडी हान आता. ते त्याने ऐकले, काट्या कुपट्यातून मधून नेले. नीट रस्त्याला लाविले या आपल्या गाडीस. हमरस्ता लागता भली, डॉक्टराने चौकशी केली. तो ऐशापरी समजली गोष्ट त्या कवराते. हे शेगावचे शिवार, आहे अजून साचार. मग म्हणाला डॉक्टर, चाल शेगावी परत आता. सूर्योदयाच्या समयाला शेगावासी कवर आला. वृत्तांत बाळा भाऊला केला सर्व निवेदन. मग बाळा भाऊ म्हणाले, हे आज बरे झाले. व्यतिपाती न जाऊ दिले समर्थांनी तुम्हास. आज प्रसाद ग्रहण करा, उद्या जा हो तेल्हारा. करू नये कधीच खरा प्रसादाचा इन्कार. समर्थाचे तुम्ही भक्त, म्हणून तुम्हा आणले परत. मानवाचे अवघे बेत, सिद्धीस जाणे अशक्य. संतांच्या जे असेल मनी, तेच येईल घडूनी. भरवसा त्याचे चरणी, ठेवून स्वस्थ असावे. दुसरे दिवशी प्रसादाची घेऊन गेला तेल्हाऱ्यासी. आता पुढील गोष्टीशी अवधान घ्यावे श्रवणाते. एक रतनसा नामे नर, होता जातीने भावसार. तयाचा मुलगा दिनकर, होता 1 वर्षाचा. त्यासी सोबनीचा रोग झाला, कोणी म्हणती सटावला. बालक अवघा सुकून गेला, रक्त न राहिले अंगात. दिसू लागली अवघी हाडे, वरती नुसते कातडे. वैद्य आणले बडे बडे, परी न झाला उपयोग. मुलगे रडता राहिना, दूध पाणी घेईना. ज्वरमुळीच सोडिना, पाहतयाच्या तनुते. वैद्य म्हणती रतन सासी, आता औषध न देईयासी. हा तुझ्या हातासी लागणे आहे अशक्य. शक्य अशक्य विचार, सुज्ञे करावा निरंतर. उगीच फुल सागरावर, बांधावया जाऊ नये. ऐसे ऐकून रतनसा, रडू लागला ढसाढसा. शेवटी विचार त्याने ऐसा, केला आपल्या मानसी. एवी तेवी मरते पोर, माझे आता साचार. पाहू करुणा एक वार, उपाय हा शेवटचा. दिनकराचा अंतकाळ, आला होता अतिजवळ. घरची मानसे सकड, लागती श्रोते रडावया. हात पाय गार झाले, नेत्र तेज मंदावले. मनगटाचे सोडिले, ठिकाण पाहा नाड्यांनी. ऐशा स्थिती माझारी, रतनसाने पुत्र करी. घेऊन ठेविला असे द्वारी, नेऊनिया समर्थाच्या. आणि केला त्यासी नवस, पुत्र माझा उठल्यास. शेरणी वाटीन तुम्हास, मी 5 रुपयाची. तुम्ही पावले अवघ्याला, त्याचा अनुभव द्याव मला. मीही आहे आपल्या, माझी उपेक्षा करू नका. माझे मुलदारात, तुझ्या जरी झाले मृत. तरी अवघ्या वराडात, तुझी होईल नाचक्की. अमृतापरी तुझे चरण, आले सांगत आम्हा जन. हे स्वामी गजानन, कृपा करा या बाला. पुत्र न माझा उठला जरी, मी डोके फोडीन पायावरी. तुझ्या आज निर्धारी, ऐसा निश्चय मनीचा. अमृततुल्य तुझी दृष्टी, याची करावी आज वृष्टी. नको करूस मला कष्टी, महापुरुषा गजानना. त्यास काही वेळ झाला, तो प्रकार ऐसा घडून आला. मुल हाता पायाला हलवावया लागले. नाडी आली ठिकाणी, रुदन करू लागले जाणी. तो प्रकार पाहुनी लोक सारे आनंदले. समर्थ कृपा झाल्यावर, राहील कोठून त्यादर. सूर्याची या समोर, तमाचा तो पाड नसे. दिनकर थोडे दिवसात, होता झाला पूर्ववत. नवस असला श्रद्धायुक्त, तो खडे हा न्याय असे. दादा कोल्हटकरांचा पुत्र राजा नावाचा, आहे प्रसाद समर्थाचा. संत कृपा अमोल खरी. कन्या रामचंद्र पाटलाची,
चंद्रभागा नावाची, ज्वान 18 वर्षाची, लाडेगाव सासर जिचे. ही असता गरोदर, प्रसंग आला दुर्धर, प्रसूतीची वेळ फार कठीण स्त्री जातीला. लाडेगावाहून माहेरी, चंद्रभागा आली खरी, प्रसूतीस्तव निर्धारी, जनरीती प्रमाणे. मोठ्या कष्टाने प्रसूती झाली तिची निश्चिती, तोच चंद्रभागेवरती ज्वरे अंमल बसविला. तो होता नवज्वर, थकून गेले डॉक्टर, औषध उपचार केले फार, आपल्या मुलीस पाटलांनी. थोडा बहुत गुण आला, व्याधी तितक्या पुरता दबला, तरी नव्हता मुळी झाला नामशेष देहातुनी. चंद्रभागा आजारी पडू लागले वरच्यावरी, एकदा अकोल्या नेल्या खरी, औषध तिला द्यावया. वैद्य विधाने नाना करीती, कोणी नळ संग्रहणी बोलती, कोणी वैद्य ऐसे म्हणती, क्षय झाला मुलीसया. मेड एकाचा एकाला, नाही मुडी लागला, मग पाटलाने विचार केला, आता वैद्य गजानन. तारो अथवा मारो असी, अंगारा लावा प्रतिदिवसी, तीर्थ द्यावे प्यावयासी, समर्थाच्या पायाचे. पिता मोठा निष्ठावंत, समर्थावरी अवघा हेत, हळूहळू त्या प्रौढी व्रत पुन ऐता जाहला. तिला उठवत नव्हते शय्येसी, तीच आली दर्शनासी, पायी चालता मठासी, हे महत्व अंगाऱ्याचे. निष्ठावंत ज्याचा भाव, तयाशी पावे देव, उपास्यापदी भाव, उपासके ठेवावा. रामचंद्राची अंगना, जानका बाई सुलक्षणा, परिदेव योग सुठेना, तो भोगल्या वाचुनी. वाताचा झाला विकार, जानका बाईस साचार, पोट दुखे वरच्यावर, काही उपाय चालेना. औषध देतात बेवात, पुन्हा उठे पूर्ववत, ऐसा क्रम दिवस बहुत, चालला होता श्रोते हो. त्या वाताची अखेरी, होती झाली मस्तकावरी, मेंदू बिघडला निर्धारी, गेली जाणीव मावळून. वेड्या परी करावे, वाटेल ते बोलावे, कधी उपाशी निजावे, कधी बसावे जेवत. कोणी म्हणती लागले भूत, कोणी म्हणती रोग सत्य, कोण काही वधू लागले तेथ, हा करणीचा प्रकार असे. काकी जितके असती जमेदार, त्याचे असते वाकडे फार, दुबडा पुला जागी जोर, चेटुक करणी करून या. औषध उपाय बहुत केले, जाणतेही आणविले, गंडे बहुत बांधिले, तरी जानका बाईच्या. पाटील घरचा श्रीमंत, तो सापडला अडचणीत, म्हणून येता झाला उत अवघ्या त्या दांभिकांना. कोणी अंगात आणावे, वेड्याचे निदान करावे, काहीतरी सांगावे धनास्तव पाटलाला. तो बिचारा सारे करी, कांता बरी न होय परी, विचार त्याने अखेरी ऐसा रीती ठरविला. वैद्य आता गजानन, जानता आता गजानन, देवऋषी आता गजानन, तो जे वाटेल ते करो. माझी बायको सून त्याची, ही भावना माझी साची, आता अन्य उपायाची गरज नाही आम्हाला. तू उद्यापासून प्रातकाळी करी स्नान, मठा माझी जाऊन घाली प्रदक्षिणा समाधीसी. ते तिने पतीचे वचन सर्वथैव केले मान्य, समर्थ समाधी लागून घालू लागली प्रदक्षिणा. गेल्यान त्या मात्र वाया, दया आली सद्गुरुराया, वातविकार जाऊन या निर्दोषती जाहली. खऱ्या संतांची सेवा न जाई वायासाची, परिनिष्ठा मानवाची जडणे तेथे अशक्य. समर्थाच्या नंतर बाडा भाऊ गादीवर, बसले त्याचे चमत्कार काही थोडे जाहले. हे वैशाख वद्य षष्टीशी, शेगावी गेले वैकुंठासी, त्याच्या मागून गादीसी बसले येऊन नारायण. बाळा भाऊ जेव्हा गेले, तेव्हा नारायणासी स्वप्न पडले, नांदुरे ग्रामी भले ते थोडे सांगतो. हे माडी नारायणा, तू शेगावास करी गमना, रक्षणा भाविक जनांना ऐसे मला वाटते. ऐसे स्वप्नी सांगून निघून गेले गजानन, म्हणून आले नारायण शेगावा माझारी. काही दिवस यांनीही अधिकार चालविला ते ठाई, याची समाधी झाली पाही चैत्र शुद्ध षष्टीला. पूर्व सुकृता वाचून संत सेवान घडे जाण, संत सेवेचे महत्पुण्य त्या पुण्या पार नसे.
श्री गजानन लीलेचा पार कधी न लागायाचा अंबरीच्या चांदण्यांचा हिशेब कोणा न लागे कधी मी अज्ञान पामर मती नाही तिळभर मग हा लीला सागर की केवी वर्णू हो त्याने जे जे वदविले ते मी कथित केले लेखनीने अक्षर लिहिले परी ते नदीचे सामर्थ्य ती लेखनी त्याच्या करी तोच अक्षरे काढी सारी निमित्ता कारण होत खरी लेखनी ती लिहावया तैसेच येथे झाले मी लेखनीचे काम केले लिहिते लिहविते स्वामी भले श्री गजानन महाराज त्याच्या कृपे करून मी हे केले लेखन येथे माझे मोठेपण काहीच नाही विबुध हो स्वस्ती श्री दासगणू विरचित हा श्री गजानन विजय नामे ग्रंथ आता आला कळसाप्रत कळसाध्याय पुढे असे शुभम भवतु श्री हरिहरार्पणमस्तु इति श्री गजानन विजय ग्रंथस्य विशोऽध्याय समाप्तम्।